आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ। त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये पाव किलो मटकी काढून घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद ॲड करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेतलेले आहेत आणि तेलावरती मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले ते छान असे परतून घ्यायचे आहेत। म्हणजेच आपण आता मिसळीसाठी हा वाटणाचा मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं आपण आता छान कांदे भाजून घेतलेले आहेत। सोबतच खोबऱ्याचे काही तुकडे आपण इथे भाजून घेतलेले आहेत। ते सुद्धा छान तांबूस रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। आणि सोबत आले, लसूण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। सोबत कोथिंबीर सुद्धा आपण वाटणात ॲड करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे। सोबत 1 चमचा मोहरी, कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे आणि साठवणीतले लाल तिखट सुद्धा इथे ॲड करून घेतलेले आहेत। लाल तिखट छान तेलावरती परतून घ्यायचे आहे आणि जो आपण वाटलेला मसाला आहे तो आता आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण मिसळ मसाला रेडीमेड असा ॲड करून घेणार आहोत। इथे मी एव्हरेस्टचा मिसळ मसाला ॲड करून घेतलेला आहे 2 ते 3 चमचे। सोबतच आता आपण या मिश्रणामध्ये जी शिजवून घेतलेली मटकी होती ती आपण अशी ॲड करून घ्यायची आहे। आणि वरून आपल्याला रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचा इथे वापर करून घ्यायचा आहे। आपल्याला जसा रस्सा हवा आहे त्या पद्धतीने आपण इथं एक्स्ट्राचे गरम पाणी ॲड करून घेतलेले आहे। चवीनुसार थोडंसं आणखीन मीठ ॲड करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला छान उकळी काढून घ्यायची आहे। छान तर्री आपल्याला या रश्श्यावरती दिसत आहे आणि खायला तयार होते ही झटपट तयार होणारी झणझणीत अशी ही मिसळ। रेसिपी नक्की ट्राय करून पहा।